मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही। बुधवारी अवकाश असतो, सुट्टी असते, कामकाज बंद असते। आपणाला संपर्क साधायचा असेल तर सकाळी 10 ते 2च्या दरम्यान आपण संपर्क साधू शकतात, बुधवार सोडून। काही अर्जंट असेल तर 2च्या नंतर 5 वाजेपर्यंतही तुम्ही संपर्क साधू शकतात। संध्याकाळी 7 ते रात्री 10:30 पर्यंत कोणीही मोबाईल करू नये, कारण की दिवसभराचे काम किंवा व्हिडिओ प्रसारित करण्याचं काम यासाठी मोबाईल बंद ठेवावा लागतो। माझ्यासोबत कोणी कार्य मदतीला नाही, त्यामुळे मला मोबाईल घेता येत नाही, तुमच्याशी संपर्क साधता येत नाही, म्हणून तो मला बंद ठेवणंच भाग असतो, हे लक्षात घ्यावं। त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्यक्ष मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करा आणि निघतेवेळी पण मोबाईल करा। रावेरला आल्यावर लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू, लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू, मंदिराच्या ओट्यावर फुलवाले बसले आहे, दर्गा आहे, त्याची मागची बाजू माझी आहे। आंबेडकर चौकपासून 2 मिनिटाच्या अंतरावर, बस स्टँडपासून 2 मिनिटाच्या अंतरावर, रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावर, जळगावपासून 60 किलोमीटर अंतरावर, भुसावळपासून 35 किलोमीटर अंतरावर आणि बऱ्हाणपूरपासून 25 किलोमीटर अंतरावर रावेर हे तालुक्याचं गाव आहे। इथे मुक्कामाची सोय म्हणजे लॉजिंगही आहे, खानावळ पण आहे, पण गाव छोटंच आहे, हे लक्षात घ्यावं। असो, आजचा कार्याचा विषय हा सुचवलेला विषय आहे, माझ्या मनातला नाही। हा काही दुःखित व्यक्तींनी त्यांच्यावर जी समस्या उत्पन्न झाली त्या अशा लोकांनी मला हा विषय सुचवलेला आहे। त्या विषयानुसार आजचा विषय आपण सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया। हा जो विषय आहे, या विषय प्रेमयोग, प्रेमविवाह, प्रेम प्रकरण, हा विषयामध्ये माझी पत्नी पण तरबेज होती गणिताच्या बाबतीत, आणि हे प्रेमविवाहाचे योग तिचे अचूक बसत होते। तिचं ज्ञान आघात होतं, मी अगोदर सांगितलं आहे, अगोदरच्या याच्यामध्ये सांगितलं आहे। ती एक विषयात ती प्रावीण्य झाली होती। आता हा प्रेमविवाह कसा बघावा, काय बघावा, हा केव्हा कळतो, वयाच्या केव्हा कळतो, असं आपल्या मनामध्ये विचार असेल तर ते चुकीचं आहे। तर याचा विषय म्हणजे जन्मवेळेच्या कुंडलीतूनच आपल्याला कळतो की मुलीचा विषय असो का मुलाचा विषय असो, यांचा विवाह कसा होईल। ठरवून केलेला विवाह होईल का, वादकारक विवाह होईल का प्रेमविवाह होईल। आता प्रेमविवाहामध्येही अनेक प्रकार आहे। जातीमध्ये प्रेमविवाह होईल का परजातीमध्ये प्रेमविवाह होईल, प्रेमविवाह कनिष्ठ होईल का उच्च दर्जाचा होईल, प्रेमविवाह सर्वसाधारण कोणत्या काळात होईल, प्रेमविवाहाला कोण पूरक असेल, प्रेमविवाह योग्य राहील का फसवले जाण्याचा योग राहील, हे सर्व आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे कळून येते। पहा किती ज्योतिषशास्त्र अद्भुत शास्त्र आहे, गूढ शास्त्र आहे, आपल्याला किती मार्गदर्शन करणार आहे जन्माच्या पहिल्याच दिवसापासून। जर अनुचित योग असेल तर आपण सावध राहायला पाहिजे।
कनिष्ठ योगामध्ये प्रेमविवाह असेल, फसवले जाण्याचे प्रेमविवाह योग असेल, किंवा इतरत्र घातक प्रेमयोग असेल, चित्रविचित्र प्रेमविवाह योग असेल, तर काय करायला पाहिजे? तर लवकरात लवकर लग्न करून मोकळे होणे हाच त्याच्यावर इलाज आहे, दुसरं नाही. आता कायद्याने 18 वय मुलीचं आणि 21 वर्ष मुलाचं केलेलं आहे. त्यामुळे त्या वयातच आपल्याला कायद्याच्या पद्धतीत राहून विवाह करावा लागणार आहे. पूर्वी आमच्या वेळेला आमचे आईवडील बेंबीला कुंकू लावून विवाह करत. तुला मुलगी झाली तर माझ्या मुलाला द्यायचं, मला मुलगा झाला तर तुझ्या मुलीला मी देईन. आणि ते विवाह सुखाचे झालेले. तुम्ही जगभरातले जे भारतीय पुढारी आहेत मोठमोठे, त्यांचे सर्वांचे विवाह बालविवाहच झालेले आहेत. आता 1 किंवा 2 अपत्य आहे, परंतु आपण जर विद्वान गेले, काही मंत्री संत्री विद्वान पुढारी आपण जर बघितले, नेते मंडळी बघितले, तर 6-6, 7-7 अपत्य आहे, भावंडर आहे ती. म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी प्रेमविवाह कसा होतो हे आपल्याला बघण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून उलगडून सांगावं लागणार आहे. आता कुंडलीच्या माध्यमातून उलगडून सांगत असताना विवाहाच्या स्थानामधूनच आपल्याला हे बघावं लागणार आहे. तर प्रेमविवाहाचा कारकग्रह कुठला आहे? तर शुक्र आहे. शुक्र जसा उच्चीचा वरवर जात असतो, ज्यांच्या मुलामुलींच्या कुंडलीत असतो, तो त्रिकोणाधिष्ठित असतो, केंद्रदेश असतो, केंद्रेश त्रिकोणात असतो, लग्नेश त्रिकोणात असतो, कर्तव्येश त्रिकोणात, त्रिकोणेश विवाहात, विवाहेश भाग्यात, विवाहेश लाभात, असे जे प्रेमविवाह होतात ते सुखकर प्रेमविवाह होतात, यशस्वी होतात. आता याच्यामध्ये या शुक्राच्या मध्ये जर बुध आला तर बुद्धिवाद्याशी प्रेमविवाह होतो. गुरु ह्या ठिकाणी आला तर सत्संग सात्विक विचाराशी प्रेमविवाह होतो. या ठिकाणी शनी आला तर वकिला संबंधित, लोखंडे संबंधित, ऑइल मिल संबंधित, शेतकरी संबंधित. शनी मंगळ आला तर शेतकऱ्याच्या संबंधित प्रेमविवाह. आणि या ठिकाणी राहू केतू नेपच्यून हर्षल प्लुटो जर आले तर अत्यंत फसवणूक झाल्याचे योग, विवाहाला ग्रहण लागणे, फसवले जाणे. आता हे घडते. शिकलेल्या मुली फार आपण बघतो आहोत. शाळा शिकता शिकता प्रेमविवाह होतो, नोकरी करता करता प्रेमविवाह होतो, बस स्टॉपवर प्रेमविवाह होतो, रस्त्याने चालता बोलता प्रेमविवाह होतो. आजही वर्तमान स्थितीमध्ये पाहिलं तर मुलींना फारसं चौकस ज्ञान नाही असं म्हटलं तरी चालेल, कारण त्या घराच्या बाहेर जास्त पडत नाही. शाळेच्या माध्यमातून किंवा नोकरीच्या माध्यमातून फारसे संपर्क दुनियेशी, इतरांशी त्यांचा येतो नाही. त्यामुळे त्यांच्याशी संबंध जेवढा येतो तेवढाच, आणि ते सांगतील तेवढाच, आणि त्यांचं मैत्रीचं सर्कल असेल तेवढंच. या मुलीला जाण नसते की आपण फसवले जात आहोत का आपल्याला संमोहित केलेलं आहे. संमोहनाचा कारकग्रह हर्षल असतो. मग त्यावेळेला विचारहार होतो. आणि याच्यामध्ये शुक्र जर कनिष्ठ याच्यामध्ये आला आणि गतीच्या योगात आलं तर पळून जाऊन विवाह करणे. आता माझ्याकडे 8 दिवसापूर्वीच ते इतरांकडे गेले होते. मुलगी पळून गेली. त्यांनी सांगितलं 2 दिवसात येईल, 4 दिवसात येईल, आणि ते आले नाही म्हणून माझ्याकडे आले. आणि मी त्यांना सांगितलं की मुलगी गावातच आहे, कुठे गेलेली नाही, परंतु तुम्ही गावाच्या बाहेर निर्जन वस्ती आहे
जिथे काही एखादं झोपलं झापलं असेल काही किंवा लहानसं कौलारू गिलारू असं असेल अशा ठिकाणी हे सापडण्याची शक्यता आहे। पूर्व पश्चिम दिशेला तुम्ही साधारणतः बघा, आम्ही सांगत असलो तरी चारही दिशा बघणं तुमचं काम आहे। आणि योगायोगाने की संध्याकाळी पूर्व दिशेला एक मातीवजा घर, त्याच्यावर कौलारू असल्याच्या ठिकाणी ती गवसली सापडली। आता तो मुलगा काहीही काम न करणारा, भंगार रस्त्याने वेसणारा होता आणि ही मुलगी मध्यम कुटुंबातली होती, तरी पण ठीकठाक होती। आणि ह्या 8 दिवसाच्या याच्यामध्ये काय झालं की चुकीचं मार्गदर्शन झालं यांना, म्हणून हे इतके वेळ थांबले। आणि मग ह्या थांबलेल्याच्या काळामध्ये त्यांचा विवाह पण होऊन गेला। ते माझ्याकडे आले असते तर तो विवाह झालाही नसता आणि विवाह न झालेला असताना रोखताही आला असता, पण तो तसं झालं नाही आणि त्याच्यात ती फसगत झाली। आज त्याला जवळजवळ महिना दीड महिना होऊन गेलेला आहे। आता प्रेमविवाहाला माझा विरोध आहे असं नाही, पण प्रेमविवाह हा सद्वर्तनात झाला पाहिजे, चांगल्या कुटुंबाशी चांगल्या कुटुंबाचा संबंध आला पाहिजे। मुलीच्या जातीने विचार केला पाहिजे की आपल्याला आयुष्यभर तिथे काढायचं आहे, आपलं आयुष्य तिथे बरोबर जाईल की नाही हे बघायला हवं। आईवडिलांना आधार घ्यायला पाहिजे, आईवडिलांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे। आईवडिलांशिवाय कोणीही मार्गदर्शन योग्य करणार नाही। मित्र गित्र हे सर्व चुकीचं मार्गदर्शन होईल। ते ज्या बाजूचे असतील त्या बाजूचंच ते बरोबर सांगतील, बाकीचं काही नाही। आणि जेव्हा संकटाची पाळी येईल तेव्हा एकही जण तुमच्यावर धावून येणार नाही आणि सगळं मग तुम्हाला सहन करावं लागेल। आणि मग घटस्फोटाचा मार्ग, पळून जाण्याचा मार्ग पुनश्च, आणि पुन्हा आई स्वीकारेल, वडील स्वीकारेल की नाही। आणि ह्या मुली गेल्यावर पुन्हा त्यांचे जे भावंड असतात, त्या बहिणी असतात, त्यांचा विवाहाला अडचण होते, अडथळे होते। तर हे आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सगळं कळत असते। ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला शुक्राचा आधार घेऊन, विवाहाचा आधार घेऊन, विवाहाची कुंडली काढून, पण यामध्ये सर्वसाधारण विवाहाची पद्धती जेवढी सोपी आहे तेवढी मात्र सगळ्यात किचकट पद्धत प्रेमविवाहाची आहे, हे लक्षात घ्या। कारण प्रेमविवाहामध्ये कर्तव्यस्थान म्हणजे जाण्याचे मार्ग, विवाहस्थानाचे मार्ग आणि त्रिकोणाधिष्ठित योग असला तो, आणि हर्षल राहू केतू जर असला तर कनिष्ठ योग, हे पण बघावं लागते आपल्याला। आणि त्याप्रमाणे हे बघत असताना आता गुरुचा असला तर उच्चीच्या ठिकाणी, चांगल्याच्या ठिकाणी जाणार, बुध असला तर बुद्धिवादाकडे जाणार, आणि शुक्राशी जर संबंधित असला तर एखाद्या व्यापाऱ्याच्या घराण्यामध्ये जाणार, मंगळ शनी असला तर शेतकऱ्याच्या मध्ये जाणार। हे सगळं आपल्याला बघायला मिळते, ते ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूनच आपल्याला याचा शोध घेता येतो, मार्गदर्शन आपल्याला लाभते, मिळते। याच्यासाठी मी नेहमी सांगत असतो की सर्वांच्या जन्मकुंडल्या करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। माझी मुलगी चांगला आहे, माझा मुलगा चांगला आहे, माझे संस्कार चांगले आहे, सगळं आहे, ते करणार नाही, काही नाही। आज कोणावर काय प्रसंग येईल, कोणत्या जातीवर काय होईल, याला जातीपातीचं बंधनही राहिले नाही, मोहल्ल्याचं बंधन राहिलं नाही, गावाचं बंधन राहिलं नाही। खेड्यातही प्रेमविवाह होत आहे, शहरातही होत आहे, तालुक्याच्या गावी होत आहे, जिल्ह्याच्या गावी होत आहे, गल्ली पुल्लीतही होत आहे। म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी बघायला हवं की ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आता या ठिकाणी जर रवी आला ना, तर रवी या ठिकाणी आला तर हे लक्षात घ्या, जर मुलगी पळून जाणारी असली आणि मुलगा असला तर त्या मुलाला त्याच्या वडिलांची साथ असते नक्की। तो म्हणतो तुझा विवाह होत नाही आहे, हे तू बरोबर गटव। आणि ते स्वार्थाच्या घरात जर असले तर बरं आहे, श्रीमंताची मुलगी आहे, आपल्याला त्यांच्यातून हिस्सा मागता येईल। आणि चंद्र जर असेल तर चंद्र हा मातेची फूस लावून मुलगी पळवण्याचा आहे। मुलीला घरी बोलवतात, आदरातिथ्य करतात, काही पैसे गिसे देतात, सणावाराला बोलवतात,
बर्थडेला बोलवतात, फिरायला घेऊन जातात. आई अशी गोंजारत जाते आणि ती मुलगी फसवली जाते. बहुतेक करून पहा, मुलगा कधी पळून जाताना याच्यामध्ये दिसत नाही, मुलगीच पळून जाते. मुलाच्या याच्या ठिकाणी फार क्वचित प्रसंग असा असतात, पण बहुतांश याच्यामध्ये जर पाहायला गेले तर मुलाच्या आईवडिलांना हे प्रकरण माहीत असतात 99%. पण तेही आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कळते. रवी म्हणजे वडील आणि चंद्र म्हणजे माता, मंगळ म्हणजे भाऊ आणि शुक्र जर असला तर बहीण किंवा प्रेमिका किंवा मित्रमैत्रिणी. आणि एकच कारकग्रह अनेक माध्यमातून कार्यरत होत असतो. तर जेव्हा मुलगी पळून जाते त्यावेळेला सर्वस्वी दोष आईला दिला जातो. आईचं संस्कार नाही, आईने लक्ष दिलं नाही, वडील पैसे कमवण्यात लागले, वडील दूरवर नोकरी करतात, वडिलांना काय समजते आहे, हे सर्व आईचं आहे. असे अनेक प्रत्यारोप हे आई आणि वडिलांवर होत असतात. आता पहा, जन्मताच ही गोष्ट जर कळत असेल तर आईवडिलांचा दोष काय नाहीच. तरी पण आईवडिलांनी लक्ष देणं हे कर्तव्यच आहे, हे पण मी म्हणेन. मोकळीक देणं आजकाल घातक झालेलं आहे. घरातच मोकळीक म्हणजे मोबाईलचं प्रकरण, टी व्हीचं प्रकरण. वास्तविक पाहता हे दोघंही वस्तू हद्दपार करायला हव्या, कारण याच्याने संस्कृती बिघडत चाललेली आहे. एकेका घरामध्ये 4-4, 5-5 फोन आलेले आहेत, 8-8, 10-10 कार्ड आलेले आहेत, सिम कार्ड. याच्यात शिकण्यासारखं 10% आहे ना, वाईट 90% आहे. आमच्या वेळेला जी दुनिया होती ना ती फार सुखकर होतो. आम्ही गरीब होतो. माझ्या घराला दाराला दरवाजे नव्हते, पण सुरक्षित होतो, आनंदित होतो. सण आला, वार आला की आनंद देत होता, उत्साह होत होता. आमचे मुलं कधी पळून गेली नाही किंवा असे थेरही केले नाही, आम्ही पण केले नाही. त्यावेळेला सगळेजण संस्कृतीच्या बंधनात होते. कारण काय होतं, काहीच नव्हतं. रेडिओ होता फक्त, भावगीत. गावामध्ये हॉटेलही नव्हते, सिनेमा नव्हते. हे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा जो वाईट फैलाव होतो आहे ना, हा मनुष्याला घातक आहे. मोबाईल तुम्हाला आज चांगला दिसत असला, जरुरीचा दिसत असला, तरी तो किती घातक आहे, जीवन आयुष्य नष्ट करणारी गोष्ट आहे. आता हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेले तर मी तुम्हाला सांगितलं तर शोधाचं असेल तर विवाहस्थान, विवाहस्थानामध्ये शुक्र असला, त्रिकोणस्थानामध्ये शुक्र आला, वयस्थानामध्ये शुक्र असला, कर्तव्याचा संबंधित शुक्र आला आणि तो जर विवाहस्थानावरून जात असला तर नोकरी करता करता विवाह, नोकरी करता करता प्रेम करणे आणि तो शुक्र ते संबंधित असतात तर रस्त्याने चालता चालता प्रेम प्रकरण होणे. असं असताना अजूनही ज्या वेळेला मुलगा किंवा मुलगी पळून जाते त्यावेळेला प्रश्नकुंडली काढावी लागते, म्हणजे गोचर कुंडली. त्यावेळेला ती कोणत्या दिशेला गेला हे पण कळते. सर्वसाधारणपणे अंदाज घेता येतो. विज्ञान अंदाज नाही घेऊ शकत. परंतु ही गोष्ट दाबण्याचा प्रयत्नामध्ये वेळ जातो. आजचं उद्या, उद्याचं परवा, परवाचं तरवा असं होते. वास्तव हे पळून जाण्याच्या प्रकरणात ताबडतोब त्या क्षणाला पोलिसांची मदत घेतली तर पोलिसांजवळ इतकी कार्यवाही आहे की 2 मिनिटाच्या आत ते बरोबर आणून शकतात मुलगा किंवा मुलगी. परंतु त्यांची मदत घेणं आवश्यक आहे. आता ज्योतिषाच्या माध्यमातून हा विचार आपल्याला दिसतो की हे प्रेम प्रकरण होणार आहे, म्हणून आपल्याला मी सांगितलं की 18 वर्षाची मुलगी झाली की विवाह करणे, 21 वर्षाचा मुलगा झाला की विवाह करणे, शुभमंगल सावधान, टेन्शन खतम. कारण त्यावेळेला पात्र प्रेमविवाहाचा अंकुर उगतो किंवा नाही उगतो तो खोडून टाकायचा असतो. बालविवाहाची पद्धती आज त्याच ज्या आहेत, पण पूर्वीच्या काळी बालविवाहाच्या पद्धतीतही सुखकर संसार जास्त होत होते की नाही हे परीक्षण करायला पाहिजे. आज जे अजूनही
विवाहाचं वय वाढवण्याचा सरकारचा विचार आहे अशा वार्ता येऊ लागलेल्या आहेत, परंतु ते योग्य नाही माझ्या मते. विद्वानाच्या मते, अनुभवाच्या मते काय असतील ते असे. आम्ही तर म्हणतो की पूर्वाचार पद्धतीलाच चला, विटा मातीचीच घरं बांधा, गाई तुपाचा लोणी दूध खा. असो, आता ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला काय लागेल तर जन्म तारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण आणि ती काय करत आहे. मुलीची असो मुलाची असो त्याच्यातून आपल्याला नक्की शोध घेता येतो आणि मग पुढे आपल्याला सावध राहता येते. आता हॉस्टेलमध्ये ठेवणं, सहली करणं, ट्रिप करणं, काही निमित्ताने शिक्षणासाठी बाहेर जाणं हे होणारच आहे, होतेच आहे. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. गांधीजीचा भारत हा असा नव्हता. आता सगळं जग बदलेलं आहे, आपण त्याच्या बदलामध्ये सामील झालेलो आहोत. म्हणून काही नफा, काही तोटा, नुकसान हे होणार आहे. पण नुकसान जास्त होतं हे लक्षात घ्या. आणि जीवन आयुष्याचं नुकसान होतं, एका क्षणाचं नाही. म्हणून जन्मकुंडली करून आपल्याला अभ्यासाअंतीच जाणकार ज्योतिषाकडून करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जन्माच्या वेळेला नाही जन्मकुंडली केली गेली असेल, 9-10 वर्षाचे मुलं मुली असली तरी तुम्ही करून घ्या. उपवर होत असली तरी करून घ्या. पण जन्मकुंडलीच्या माध्यमातूनच आपल्याला कळणार आहेत की प्रेमविवाह होणार आहे का नाही. याच्यातून अचूकतेकडे आपण जात असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मग विचारसुद्धा सुरक्षितता निर्माण करता येते आणि याच्यातून आपल्याला सही सलामत वाचता सुद्धा येते. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. आणि आजच्या कार्यक्रमाला समाप्तपूर्वी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. माझे विचार तुम्हाला आवडत असतील तर हा व्हिडिओ इतरांना शेअर जरूर करा. त्यांनाही सावध होऊ द्या, त्यांना पण लाभ होऊ द्या, मार्गदर्शन होऊ द्या आणि त्या पापाच्या याच्यातून सुटका होऊ द्या. पुण्य तुम्हाला प्राप्त होईल, मला समाधान प्राप्त होईल. काही गोष्टी शुभ अशुभ गोष्टी असतात, तर आपल्याला शुभतेकडे जायचं आहे. म्हणून इतरांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि इतरांना पण सांगा, इतरांना पण दाखवा, माहिती मिळू द्या. आणि हे जे संकट घोघावत आहे याच्यातून चांगलं आपण निवडूया. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.